हरे कृष्ण. भागवतम चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण अं, श्रीमद भागवतम स्कंद पहिला अध्याय पहिला तिसरा श्लोक पाहणार आहोत. ओम नमो भगवते ओम वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नारायणं नमस्कृत्य नमस्कृत्यं नरं नरं चैव चैव नरोत्तमं नरोत्तमं देवीं देवीं सरस्वतीं सरस्वतीं व्यासं व्यासं ततः ततो जयमुदीरये. जयमुदीरये। नष्टप्रायेषु नष्टप्रायेषु अभद्रेषु अभद्रेषु नित्यं नित्यं भगवती भागवत सेवया भगवती भगवती उत्तमश्लोके भक्ती भवती भक्तिर्भवती नैष्टिकी. नैष्टिकी। हरे कृष्ण. श्लोक 3 आपण वाचण्याचा प्रयत्न करूया. निगम कल्पतरोः गलितं फलम् निगमकल्पतरोः गलितं फलम् शुकमुखात् अमृतद्रव संयुतम् शुकमुखात् अमृतद्रवसंयुतम् पिबत भागवतं रसम् आलयम् पिबत भागवतं रसमालयम् मुहुरसिका भुवि भावुकाः. मुहुः रसिका भूवि भावुका। निगमकल्पतरोः गलितं फलम् शोकमूकात् अमृतद्रवसंयुतम् पिबत भागवतं रसम् आलयम् मुहुरसिका भुवि भावुकाः. हरे कृष्ण. आपण भाषांतर बघूया. वेदरूपी कल्पवृक्षाचे अतिशय परिपक्व फळ म्हणजे हे श्रीमद भागवत आहे. श्री शुकदेव गोस्वामी यांच्या मुखामधून हे फळ अमृत रसयुक्त झाले आहे. हे रसाळ आणि अत्यंत मधुर फळ तुम्ही पुन्हा पुन्हा आस्वादित करा. हे रसिक आणि भाविक सज्जनो, या पृथ्वीवरच्या दिव्य रसाचा वारंवार अनुभव घ्या. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवाञ्च श्रीरूपं सागरजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान् सगण ललिता श्री विशाखान्वितांच. नमो ओम विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिने ते नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. हा जो महत्वपूर्ण श्लोक आहे, कसा महत्वपूर्ण आहे याच्यातून आपल्याला काय शिकायचं हे तुम्हाला आता माझा मुलगा डॉक्टर सचिन कासट समजावून सांगेल. अरे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर भगवंतांचं मंगलाचरण झालं. दुसऱ्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की भागवतम जे आहे त्याचं महत्व काय आहे. आणि आता या तिसऱ्या श्लोकामध्ये हे तत्वज्ञान कसं जास्त महत्वाचं आहे आणि कसं हे सर्व वेद ग्रंथांच्या जो काही फळ आहे, रसाळ फळ आहे, कसं आहे ते आपल्याला कळतं. आणि म्हणूनच याच्यात सुरुवातच इथं केली जाते की हे तज्ज्ञ आणि विचार मनुष्य. आता ही जी काही चर्चा चालू आहे, जिथे चर्चा चालू आहे आणि जे कोणी हे वाचणार आहेत त्यांना काय म्हटलं जातंय, तर तज्ज्ञ आणि विचारी मनुष्य. तर आपण स्वतः किती करोडो लोकांना ओळखतो, अरबो लोकांना ओळखतो, पण सर्वजण हे ऐकताय का?
नाही. त्यामुळे हे जे कोणी ऐकतंय ते तज्ञ आहेत, ते विचारी मनुष्य आहेत. आणि त्यांना उद्देशून ह्या श्लोकामध्ये सांगितलं जातं की आपल्याला या भागवतमचे आस्वादन करायचे, याच्यामध्ये रुची घ्यायची आहे. आणि हे जे कल्पवृक्षासारखं हे वैदिक साहित्य आहे, हे वैदिक साहित्याचं परिपक्व फळ आहे. आणि हे फळ कारण की शुकदेव गोस्वामींच्या अधरातून, ओठातून आलेलं आहे, म्हणून याची चव जी आहे ती अमृता समान झाली आहे. हे रसामृत जरी पुरुषांसाठी, मुक्त पुरुषांसाठी, सगळ्यांसाठी आस्वादनीय होतं, परंतु ते आता अधिकच जास्त रुचकर झालेलं. आणि म्हणून हे भाविक सज्जन, हे रसिक सज्जन त्या पृथ्वीवर अशा दिव्य रसाचा वारंवार अनुभव घेतला गेला पाहिजे. आता या श्लोकावर जेव्हा चर्चा सुरू होते, तेव्हा सुरुवातच इथनं होते की हे जे भागवतम आहे ना, हा ग्रंथ जगातील सर्व वेद वाङ्मयांचा सार आहे. कल्पवृक्ष सर्व इच्छा पूर्ण करतात, तसंच वेद जे असतात ते देखील विविध इच्छांच्या पूर्ततेसाठी विविध ज्ञान, निधी, विधी यांना माहिती देतात. परंतु या वेदांचे सर्वोत्कृष्ट फळ जे भगवत भक्ती, परब्रह्म श्रीकृष्णाच्या लीलांचे वर्णन करते, ते म्हणजे श्रीमद भागवत. आणि हे फळ कोणत्याही साधारण व्यक्तीने लिहिलेले नाहीये. ते स्वयं श्री शुकदेव गोस्वामी यांच्या यांच्या श्रीमुखातून, पवित्र मुखातून प्रकट झाल्या. आता शुकदेव गोस्वामींविषयी पूर्ण कथा पुढे येणारच आहे, परंतु आपल्याला हे तरी सुरुवातीलाच माहिती आहे की ते जन्मताच आत्मज्ञानी होते. त्यांना संसाराचं बिलकुल आकर्षण नव्हतं. अहो, त्यांनी आईच्या गर्भातून ह्या भौतिक दुनियेमध्ये यायला तयारच नव्हते. असं म्हणतात की 12 वर्षापर्यंत ते, 16 वर्षापर्यंत ते गर्भातच राहील. आणि वार वार विनंती केल्यानंतर जेव्हा भगवंतांनी त्यांना पूर्ण सांगितलं की तू भलेही जन्म घेतला तरी तुझ्यावर या भौतिकतेचा, मायेचा प्रभाव पडणार नाही, तेव्हा कुठे ते गर्भातनं बाहेर आले. आणि म्हणूनच त्यांना जन्मतः आत्मज्ञानी म्हटलं जातं. आणि आल्यावरही त्यांनी काय केलं, तर तशाच अवस्थेत आई वडिलांना सोडून निघून गेले. त्यांच्या मागे व्यासदेव जे ज्यांचे पिता होते ते पळत होते. पुढे एक खूप सुंदर कथा येणार आहे की कसं सुखदेवजी निघून गेले, तेव्हा एका तलावामध्ये ज्या तरुणी होत्या त्या स्नान करत होत्या. परंतु ते निघून गेले तरी त्यांना काहीही वाटलं नाही, आणि त्यांच्या मागे मागे पिता त्यांना बोलवत होते. ते आले तर त्या तरुणींनी स्वतःच शरीर झाकून घेतलं. व्यासजींना पाहून एकदम आश्चर्य वाटलं. अरे, माझा मुलगा 16 वर्षांचा तरुण, तरी ह्या तरुणींनी स्वतःला झाकलं नाही, आणि मी तर म्हातारा, असं का? तर तेव्हा त्या तरुणी बोलल्या, आणखी तुमच्या मुलाला ह्या मायेचा काही स्पर्श झालेला नाहीये, त्याच्यासाठी स्त्री पुरुष हा भेदभाव नाही, परंतु तुमच्यामध्ये तो आहे. तर अशा आत्मज्ञानी, संसारिक आकर्षण नसणाऱ्या शुकदेव गोस्वामींच्या पवित्र मुखातून हे भागवतमचं ज्ञान सगळ्यात पहिले भागवत कथाच्या स्वरूपामध्ये प्रकट झालं महाराज परीक्षित यांच्यासमोर. हा ग्रंथ परीक्षित महाराजांना सांगितला गेला, आणि त्यातून केवळ मुक्त जीवच नव्हे तर संपूर्ण समाजाला, मानव जातीला परमार्थाचा मार्ग मिळाला. हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर याच्यात हा जो रस आहे ना, हा केवळ साहित्यिक रस नाही श्रोते हो. भगवत भक्तीचा, भक्त भगवानाच्या नात्याचा, प्रेम भावाचा रस हा याच्यामध्ये आहे. हा मुहुर्र हो, म्हणजे पुन्हा पुन्हा अनुभवण्यासारखा आहे. ज्यांना भगवत भक्तीमध्ये रस आहे, त्यांना श्रीकृष्णाच्या लीलात, नामस्मरणात आनंद वाटतो. अशा सर्व भावुक भक्तांनी
भागवत रस पुन्हा पुन्हा चाका. वेदांचा सर्वोच्च निष्कर्ष म्हणजे भगवत भक्ती. श्रीमद भागवत ह्या निष्कर्षाचे परिपक्व फळ. आणि हा ग्रंथ ज्ञान, वैराग्य, प्रेमभाव यांचे सुंदर मिश्रण. आणि म्हणून ग्रंथ कधीतरी एकदा वाचू नको, तर पुन्हा पुन्हा सतत प्रेमपूर्वक वाचायचा. अशी ही दिव्य वाङ्मय रचना, जिला तिच्या आध्यात्मिक गुणांमुळे सर्व वेदशास्त्रांपेक्षा श्रेष्ठ मानली जाते. सर्व वेद ग्रंथांचे परिपक्व फळ, संपूर्ण वैदिक ज्ञानाचा सार. याला धीराने आणि नम्रतेने श्रवण करणे आवश्यक आहे. अत्यंत आदरभाव आणि एकाग्रतेने श्रीमद भागवतेत दिलेला संदेश व शिकवण आत्मसात करावी. आणि म्हणूनच याची तुलना जी आहे कल्पवृक्षाशी केली जाते, कारण त्यामध्ये मानवाला ज्ञात होण्याजोगे सर्व काही अंतर्भूत. नियामनात्मक ज्ञानामुळे जीव हळूहळू आध्यात्मिक स्तराकडे उन्नत होतो. आणि सर्वात उच्च आध्यात्मिक जाणीव म्हणजे भगवानच सर्व आध्यात्मिक रसांचे मूळ स्रोत आहे, हे जाण. रसांचा विचार केला तर 12 प्रकारांची नोंद आहे. रौद्र म्हणजे क्रोध, भूत आश्चर्य, शृंगार, संबंधिक प्रेम, हास्य, विनोद, वीर, शौर्य, दया, करुणा, दास्य, सेवाभाव, सख्य, मैत्रीभाव, भयानक, भीती, बिभत्स, घृणा अथवा धक्का, शांत, निष्क्रिय शांती आणि वात्सल्य, बालकत्व, असे 12 प्रकारचे रस आहेत. या सर्व रसांचा एकत्रित परिणाम म्हणजे प्रेम किंवा स्नेह, जो भक्ती सेवा, मैत्री, पालकत्व आणि सांबंधिक प्रेम, शृंगार यात प्रकाश. हे रस सामान्यतः संप्रकारातील जीवांमध्ये देवाणघेवाण केली जाते. परंतु आत्म्याच्या बाबतीत जो परमात्म्याशी गुणात्मक दृष्ट्या एकच आहे. म्हणून हे सर्व रस मुळात परमात्मा आणि आत्मा यांच्यात आध्यात्मिक देवाणघेवाणाची अनुभवले जातात. आणि ही आध्यात्मिक देवाणघेवाण म्हणजेच रस. पूर्ण स्वरूपात जीव आणि भगवान यांच्यातील आध्यात्मिक संबंधात प्रकट होणारे हे रस आहे. जेव्हा एखादा जीव भगवानाशी संबंध जोडतो आणि आपल्या स्वाभाविक रसाचा देवाबरोबर देवाणघेवाण करतो, तेव्हाच तो जीव खऱ्या अर्थाने आनंदी होतो. पूर्ण मुक्त अवस्थेतच हा मूल रस संपूर्णपणे अनुभवता येतो. एक शास्त्रज्ञ, खूप विचारवंत पंडित शास्त्रज्ञ होऊन गेले, ते म्हणायचे की रस आध्यात्मिक स्वरूपात अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो, परंतु सगळ्यांना ते करता येईल. हा आध्यात्मिक रस जो मुक्त अवस्थेत सुद्धा अनुभवला जातो, तो श्रीमद भागवतमच्या ग्रंथात अनुभवता येईल. कारण सर्व वैदिक ज्ञानाचं पिकलेले फळ म्हणजे श्रीमद भागवत. परमार्थिक वाङ्मयाच्या नम्रतेने श्रवण केल्याने मनुष्य स्वतःच्या हृदयातील सर्व इच्छा पूर्ण करणारा परमानंद प्राप्त करू शकतो. परिश्मरेश्वराच्या लीलामृताचे आकर्षण मुक्त आत्म्यांसाठी सामान्य माणसांपेक्षा जास्त असते. आणि जेव्हा पिकलेल्या फळाला या पक्ष्यांच्या लाल चोचींनी छेद दिला जातो, तेव्हा त्याची गोड चव आणखी वाढते. तसंच वैदिक ज्ञानाने पूर्णत्व पावलेले हे फळ श्री सुखदेव गोस्वामी यांच्या ओठातून व्यक्त होते, तेव्हा त्याची तुलना जी आहे ती त्या पक्ष्याच्या गोड चवीसारखी केली जाते. आणि म्हणूनच भगवंतांनी हे ज्ञान जे आहे ते व्यासदेवांना दिले. आणि व्यासदेव जे शुकदेव गोस्वामी यांचे पिता आहेत, तर शुकदेव गोस्वामींनी पित्याकडून ऐकलेली ही भागवत कथा सांगण्याची क्षमता नव्हे, ही सगळ्यांमध्ये सामान्य नसते. ती सर्व लोकांना आवडेल अशा पद्धतीने मांडण्याची त्यांची कौशल्य आवश्यक आहे, जे शुकदेव गोस्वामींकडे होते. आणि जसं आपण मागच्या सत्रामध्ये पाहिलं, प्रभुपादजी आपल्याला परत सांगतात, परत एकदा आपल्याला समजवतात तात्पर्यामध्ये,
की व्यावसायिक व्यक्ती भागवत कथा सांगून त्याचा अयोग्य व्यवसाय करतो, तो निश्चितच शुकदेव गोस्वामींचा प्रतिनिधी नाही. अशा व्यक्तीचा एकमेव हेतू जीविका कमवणे. म्हणून अशा व्यावसायिकांच्या व्याख्यानांना कान देऊ नका. जो पारमार्थिक विद्यार्थी आहे, ज्याला भगवत धामाकडे जायचंय, अशा व्यक्तीने भागवताचा संदेश शुकदेव गोस्वामींच्या शिष्य परंपरेने ग्रहण करावे. जे भागवताचे वर्णन त्याच्या अगदी सुरुवातीपासून करतात, न की अल्पज्ञ सामान्य मनुष्याला खुश करण्यासाठी मनमानी पद्धतीने सांग. आणि म्हणूनच भागवत श्रवण हे पहिल्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकापासून केले जावे, ना की 10व्या स्कंदापासून. आणि हे शिकताना, हे ऐकताना आपल्याला ही जाणीव व्हायला पाहिजे की आपला भगवंतांशी संबंध काय, आणि आपण आपल्या त्या शाश्वत संबंधाची प्राप्ती परत कशी करू, आणि जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रातून कसे नेहमीसाठी मुक्त होऊ. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि हीच चर्चा आणि हेच ज्ञान आपल्याला भागवतम मध्ये मिळत राहणार आहे. परत भेटूया पुढच्या सत्रात. हरे कृष्ण.